नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आज आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही मल्चिंग केलेली आहे। तरी नेमकं कशाचं नियोजन आहे आणि काय केलं आहे आम्ही आतापर्यंत ते तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सोयाबीन निघाल्यानंतर आम्ही काय केलं आहे, रान तयार करण्यासाठी म्हणजे आता जे हे बेड वगैरे दिसत आहेत ना तुम्हाला, तर ते रान तयार करण्यासाठी आम्ही दुहेरी पंजी घातली आहे। दुहेरी पंजी घातल्याच्या नंतर आम्ही काय केलं आहे, रोटावेटरने त्याला रुटड केलेला आहे। रुटड केल्याच्या नंतर आम्ही 6 फुटाची ही बेड करून घेतलेली आहे। ती बघू शकताय पाठीमागं ही जी दोन बेड आहेत ना, ही आणि ही बेड, तर या दोन बेडमधलं जे अंतर आहे तर ही 6 फुटाचं आहे। तर ही जी बेड प्रिपरेशन झालं आता आपलं, बेड प्रिपरेशनच्या नंतर आपण काय केलं आहे, बैलांच्या सहाय्याने ही बेड सफाई करून घेतलेली आहेत। तर बैलांच्या सहाय्याने जे आहे ना, हे बेड जे केलेले आहेत आपण, तर हे बेड आपण सफाई करून घेतले आणि नंतर जे आहेत आपण त्याला बेडवरती बेसल डोस टाकलेला आहे। बेसल डोस टाकल्याच्या नंतर आपण काय केलं, जुनी आमची ड्रीपची लाईनिंग होते, अगोदर ड्रीप केलेलं होतं या क्षेत्राला, तर त्या ड्रीपवरतीच आम्ही ह्या नळ्या आथरून घेतलेल्या त्या बेडवरती नळ्या आथरून घेतल्या। त्या नळ्यांचं जे लिकेज असेल किंवा कुठं नळ्या म्हणजे तुटलेल्या असत्याल वगैरे ह्या आपण चेक केल्या, पाणी अगोदर जाऊ दिलं खाली सगळं, आणि जिथं लिकेज आहे तिथं आम्ही काय शक्य असेल तिथं चिकट टेपने आम्ही वॉटरप्रूफ चिकट टेपने लिकेज काढलं, आणि जिथं शक्य नसेल तिथं आम्ही जॉयनर लावून ह्या लिकेज काढलेलं आहे पाण्याचं। आणि नंतर आम्ही बेड प्रिपरेशनचं हे झालं, ड्रीप झाली, बेसल डोसचं झालं आणि बेड प्रिपरेशन पण झालं। तर नंतर आम्ही मल्चिंग आतरलेली आहे। हे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं पूर्ण क्षेत्रामध्ये आपण मल्चिंग आतरलेली। आता या मल्चिंगवरती आम्ही टरबुजाचं नियोजन आहे आमचं, तर ते व्हिडिओ तुम्हाला पुढे येत जातील। तर व्हिडिओला असंच सपोर्ट करा तुम्ही, आणि बघत राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।